घरात तिजोरीत ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला, 4,32,000चा ऐवज लंपास. सांगली जुना बुधगाव रस्त्यावरील घटना. सांगली जुना बुधगाव रस्त्यावरील घरात असलेल्या तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 4,32,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत संगीता संतोष शेलार राहणार मेंढगुळे प्लॉट शिंदेमळा जुना बुधगाव रस्ता सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवार दिनांक 7 रोजी सकाळी 9च्या पूर्वी घडली असा अंदाज आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी संगीता शेलार या एका पॅकिंग कारखान्यात मजुरीचे काम करतात. बिशीचे पैसे ठेवण्यासाठी कपाटातील लॉकर किल्लीच्या साहाय्याने उघडला. त्यावेळी कोणीतरी किल्लीचा वापर करून शितापीने कपाटात ठेवलेले 82,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख 3,50,000 रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.